है कि अब मैं यूपी का मैं जन्म हुआ, अब मैं 18 फील्ड में जन्म लेने के बाद में मराठा बन गया हूँ। मीडियम रेजिमेंट की नमस्कार, जय हिंद और महाराष्ट्र की पावन जमीन को मेरी ओर से बहुत बहुत शत नमस्कार और नमन। आपण पुढचा कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। ज्यांच्या शौर्यामुळे देश सुरक्षित आहे, ज्यांच्या त्यागामुळे राष्ट्र अभिमानाने उभे आहे आणि ज्यांच्या सेवेमुळे रेजिमेंटची गौरवशाली परंपरा आजही जिवंत आहे, अशा आपल्या सर्व वीर माजी सैनिकांचे आणि माननीय लष्करी अधिकाऱ्यांचे रेजिमेंटल रेजिंग डेच्या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत आणि विनम्र अभिवादन। या रेजिमेंटने आपल्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या इतिहासात एक मानाचे स्थान निर्माण केले आहे। या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या सर्व माजी सैनिकांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील। आजचा दिवस केवळ रेजिमेंटच्या स्थापनेचा उत्सव नसून आपल्या शूर जवानांच्या शौर्याला, त्यागाला आणि समर्पणाला वंदन करण्याचा दिवस आहे। या पवित्र प्रसंगी आपण सर्वजण आपल्या रेजिमेंटच्या उज्ज्वल परंपरेचा आणि गौरवशाली इतिहासाचा अभिमानाने स्मरण करूया। आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय करण्यासाठी आता पुढील कार्यक्रम मी अँकर आश्विनी जैन यांच्याकडे सुपूर्द करतो। सर, शॉर्ट बट स्वीट त्यांनी छान असं स्वागत तुमचं केलेलं आहे। सोन्यासारखा दिवस आणि आजचा हा सोन्यासारखा क्षण, असं म्हणतात माणसं जेव्हा भेटतात त्यावेळेसच सोन्यासारखा दिवस येतो, कारण आपल्या सोबत जे सहकारी होते ते सहकारी आज सगळे एकत्र आहेत। इतक्या वर्षापासून जे एकत्र काम करत होते आणि जे एकाच म्हणजे लष्करात म्हणजे सगळे आर्मी ऑफिसर आहेत, एकाच क्षेत्रामध्ये काम करणारे हे तुम्ही सर्व मंडळी, तुम्हा सर्वांचं खरंच खरंच खूप स्वागत। कारण सगळ्यांना भेटवणं हे तुम्ही दरवर्षी करता, मला संतोष सरांकडून कळालं, खूप छान। कारण सहकारी मित्र त्याबरोबरच कुटुंबही तुम्ही एक जुड़ले जाता। ये जो उनका संकल्पना है, ये जो आइडिया है कि गेट टुगेदर के माध्यम से सब एक साथ आते हैं, पूरी फैमिली एक साथ आती है, आपको कैसा लगा है? ये मेरा ही परिवार है। मैं उत्तर प्रदेश में मेरा जन्म हुआ, लेकिन जिस दिन मैं 18 मीडियम रेजिमेंट में आया तो एक फौजी, एक अफसर के रूप में मेरा दोबारा जन्म हुआ और तब से मैं वीर मराठा 18 मीडियम रेजिमेंट का सदस्य बना और आज भी हूँ और हमेशा बना रहूंगा। इस पे मुझे गर्व है और फक्र है। जो भी मेरे जवान जेसीओज और हमारी जो आदरणीय महिलाएं, माताएं, बहनें और बेटियां जो यहाँ मौजूद हैं, हम सबका इकट्ठा होना इस चीज का प्रमाण है कि हम लोग एक अटूट बंधन से बंधे हुए हैं। और मैं 1989 से रेजिमेंट में आके हमेशा के लिए रेजिमेंट में ही रहा और मुझे सौभाग्य प्राप्त हुआ कि मुझे हर एक इलाके में, कठिन इलाके में पूरे लोगों के सहयोग से, पराक्रम और उन्हीं के सहयोग से आगे की प्रगति हासिल करी। तो मुझे अपने घर में आके कैसा लगना चाहिए? बहुत बढ़िया। आप आई थिंक मैडम आपको आंसर मिल गया होगा। सगळ्यांना ज्यांना ज्यांना वाटतंय ते उभे राहणार आहेत, ज्यांना ज्यांना वाटतं आनंद ते सगळे उभे राहणार आहेत। आणि आजचा दिवस आय थिंक यामुळेच आहे की तुम्ही सगळे आपल्या भारत मातेचे सेवक होता। तसंच आपल्या इंडूच्या भरपूर वीर नारी आहेत ज्यांनी आपल्या पतीला गमावलेले आहे, अशा भरपूर आहेत। पण आपल्या सोबत आता या ठिकाणी उपस्थित श्रीमती झिनेताई, श्रीमती गवळीताई, तर श्रीमती झिनेताईचा सन्मान झरेकर ताई करतील। पण समोर येण्याची कृपा करावी। ठीक है, इतना बड़ा परिवार आपके साथ है, समोर फुल गया था। हात करा पुढे सगळे।
चल रे पण चमच्यामध्ये पटकवला आहे त्या म्हणजे घुटेताई. कुठे आहेत? आल्या. येस. त्याच्यामध्ये आलं लगे